बरोबर आहेत बोरवेल्ला बुचीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर। भोर तालुक्यातून नुकतीच एक आंतरराष्ट्रीय अशी सायकल स्पर्धा होणार आहे आणि या सायकल स्पर्धेच्या दृष्टिकोनातून काही नियोजन चालू आहे। आपण भाऊंकडनं जाणून घेऊया की काय असेल, कशा पद्धतीचं नियोजन असेल। भाऊ, काय सांगाल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कशा पद्धतीचं नियोजन असेल आणि काय आपलं त्याबद्दल आपण पाठपुरावा केला आहे? ही जी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे ती आपल्या भागातनं जाणार आहे आणि म्हणजे भोर, राजगड, मुळशी, मावळ आहे, शिरूरचा काही भाग आहे, बारामतीचा भाग घेतला, पुरंदर आहे, या भागातनं जाणार आहे। त्यामुळे या भागातनं अनेक बाहेरचे लोक स्पर्धक येणार आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे पदाधिकारी येणार आहेत आणि त्यामुळे ह्या स्पर्धेला एक ऐतिहासिक महत्त्व तयार झालेलं आहे। त्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून या जे सायकल ट्रॅक आहे, ज्या मार्गाने प्रवास होणार आहे त्या भागातले सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने करण्याचं काम, कुठं रुंदीकरण असेल, कुठं रस्ते खराब असेल, हे संपूर्ण चांगले रस्ते करण्याचं काम नियोजन झालेलं आहे। त्यासाठी PMRD आणि DPDCतनं आमदार अजितदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियोजन करतात आणि त्याचप्रमाणे फडणवीस साहेब असेल किंवा शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे। भाऊंनी आता सांगितलं की कोट्यवधी रुपयाचा निधी रस्त्यांसाठी बोरवेल्ला आणि मुळशी तालुक्यात, बारामती तालुक्यात या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने येणार आहे। माझं असं म्हणणं आहे भाऊ की आता तुम्ही नाव घेताना फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांचं नाव घेतलं, जशी महायुती देशामध्ये पाहायला मिळते त्या पद्धतीची महायुतीचे वातावरण भोर तालुक्यात मात्र बघायला मिळत नाही। याला काय कारण आहे? याला कारण असं आहे, महायुती ज्यावेळेस लढली ते जे महायुतीत होते मतदान करायला ते महायुतीतले, पण ॲक्च्युली आता जे आहेत जे महायुती म्हणून पुढे येतात त्याने मुळात त्यांचं स्वयंभू आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात आणि आपण पाहिले ते कशातच नव्हते, ते आता डायरेक्ट श्रेय घ्यायला गेले, हे थोडं चुकीचं आहे। आणि भोरमध्ये ही जी पूर्वीपासून चालू आहे तेच भविष्यकाळात पण चालू राहणार। ते जरी भाजपमध्ये आले असेल तर त्यांना महायुती म्हणून राष्ट्रवादी मान्य नाहीत ना, त्यांनी मान्य करावं राष्ट्रवादी महायुतीत आहे आणि ते आणि आमदार राष्ट्रवादी महायुतीतला आहे, मग आमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी करावं। त्यांना ते आम्ही जर मंजूर काम केलं तर त्यांना मान्य होत नाही, त्यांनी एखादं काम केलंय तर ते असं दाखवतात की आम्ही वेगळं केलंय, असं होत नाही ना। महायुती म्हणून एकत्रितच गेलं पाहिजे। हो ना, आता भोर नगरपालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आहेत, तर भोर नगरपालिकेमध्ये आपण लक्ष घालणार आहात का नगरपालिकेच्या निवडणुकीत? त्या संदर्भात आपण काय नियोजन केलेलं आहे? बघा, एक सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती यात आम्ही 100% आम्हीच आहे आणि आम्हीच राहणार आहे। भोर नगरपालिकेत आम्ही नव्हतो हे आम्हाला मान्य आहे, परंतु जसं आता विधान परिषद आम्ही आलो तसं आम्ही भोर नगरपालिकेत लक्ष घालणार आहे ना आणि आम्ही यश मिळवण्यासाठीच काम करणार आहे। आता तुम्ही पाहिले की आम्ही एवढा निधी आणलेला आहे, 25 कोटी रुपये आम्ही या 5-6 महिन्यात आणलेला आहे आणि अजूनही आम्ही 15-20 कोटी रुपये या भोर नगरपालिका इलेक्शनच्या आधी आणणार आहे, कारण की शेवट आमचं नियोजन झालेलं आहे, या भागातला विकास आम्हाला करायचा आहे। लोकांना जाणीव झालेली आहे की पूर्वी भोर शहरात मतदान होत नव्हतं राष्ट्रवादीला, पण लोकसभेला झालं आणि आत्ताही मतदान झालं आहे, कारण की फरक एकदम थोडक्यावालेला आहे, कारण की लोकांना जाणीव झालेली आहे विकास कामं राष्ट्रवादी करू शकतात, फक्त लोकांना खात्री पाहिजे होती आणि या विधानसभेच्या निकालाने लोकांना विश्वास बसलाय, आता हे कामं करू शकतात। कुठल्या कुठल्या प्रकारचा निधी आपण भोरमध्ये जे विकास कामांसाठी आणताय? भोर शहराच्या रस्ते आहेत, लाईटची कामं आहेत, ड्रेनेजची कामं आहेत, सांडपाणी आहे, पाणी योजना आहेत, शाळा दुरुस्ती आहेत, या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या सुशोभीकरणाची काही कामं आहेत, या माध्यमातून आपण निधी आणतोय। आपण पाहत आहोत की भोर नगरपालिकेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशा आता राष्ट्रवादीने सुद्धा म्हणजे शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून सुद्धा भोर नगरपालिकेत लक्ष घालण्यास सुरुवात झालेली आहे। आम्हाला मी एक बोरवासियांना एक विश्वास देऊ इच्छितो, एकदा फक्त विश्वास ठेवा, आम्ही 6 महिन्यात जर एवढं करतोय तर 5 वर्षात काय करून दाखवीन आणि ग्वाही देतो, भोर शहराने एकदाच संधी देऊ आम्हाला 5 वर्षाची, जर नाही काम झालं तर परत मतं पण मागा येणार नाही। असं भोरमधले रस्ते रुंदीकरण असेल, ट्रॅफिक जाम होतं आहे, आज भोर नगरपालिकेच्या काही जागा आहेत ज्या भोर नगरपालिकेच्या आहेत
परंतु त्यांच्या ताब्यात नाही आहे, त्या पण आम्ही काढून देण्याचं काम करणार आहे. माझी परवा दिवशी मिटिंग झालेली आहे की भोर शहरात नगरपालिकेच्या जागा आहेत, आज पार्किंगला जागा नाही आहेत, वेगवेगळे काही समाजकार्य करायचं मोठी जागा नाही आहेत. मग त्या ज्या जागा आहेत नगरपालिकेच्या हक्काच्या, त्या नगरपालिकेला मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहे. त्यामुळे माझी बोरवासियांना विनंती आहे, तुम्ही 25-30 वर्ष आज काम करताय, त्यात फक्त 5 वर्ष एकदा राष्ट्रवादीला संधी मिळाली होती, त्यात नंतर कधीच संधी मिळली नाही. आता आमदार त्यांच्या राष्ट्रवादीचा आहे, राज्य शासनामध्ये राष्ट्रवादी सत्तेत आहे, तर एकदा बोरवासियांनी संधी द्यावी, बोर नगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलून देण्याचं काम करू. एकदा संधी द्या भोर शहराचा आणि भोर नगरपालिकेचा चेहरा मारा बदलून टाकू आज, असं शंकरभाऊ मांडेकर म्हणत आहेत. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे.